Hello friends, welcome you all on my YouTube channel Shinde English Class. Friends, as you know, every time I come with easy structures and with easy method. म्हणजे मी नेहमी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवत असतो. आज देखील आपण एक जो पॉइंट आहे प्रिपोजिशन्स हा शिकणार आहोत. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशी उदाहरणं देऊन त्याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला समजावेन. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जसे की आपल्या चॅनलवरती स्पोकन इंग्लिश याचे जे आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्यांना इंग्रजी वाचता येतं आणि ज्यांना इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे अशांकरता हे व्हिडिओज फार उपयोगी आहेत. विद्यार्थी असाल, पालक असाल, निश्चित ज्यांना बोलण्याची इच्छा आहे अशांनी जरूर ते व्हिडिओज पहा, लाईक करा, शेअर करा. लेट्स स्टार्ट फ्रेंड. आज आपण प्रिपोजिशन्स हा घटक पाहणार आहोत. प्रिपोजिशन्स म्हणजे काय फ्रेंड, तुम्हाला त्याच्या नावामध्ये लक्षात येत असेल प्री. प्री याचा अर्थ आहे बिफोर. बिफोर म्हणजे काय, अगोदर. आणि पोझिशन याचा अर्थ आहे प्लेस. प्लेस म्हणजे ठिकाण. बघा म्हणजे काय, प्रिपोजिशन हा शब्द असा आहे, म्हणजे आपण त्याला डिफाइन करायचं म्हणले तर प्रिपोजिशन इज अ वर्ड विच कम्स बिफोर नाउन और प्रोनाउन अँड विच शोज द रिलेशन. म्हणजे जो संबंध दर्शवतो, ओके, विथ अदर वर्ड्स, इतर शब्दांबद्दल, आणि नाउन प्रोनाउन असते त्याचा आणि इतर शब्दांचा संबंध दर्शवतो, त्या शब्दाला आपण असं प्रिपोजिशन म्हणतो. ओके, ते वेगळे आहेत फ्रेंड्स. अगदी सहज तुम्हाला समजतील आणि सोपी उदाहरणं देऊन मी तुम्हाला ती समजावून सांगतो. सध्या तुम्हाला कळाले असेल प्रिपोजिशन म्हणजे काय. जो शब्द नाम आणि सर्वनाम याच्या अगोदर येतो आणि जो इतर शब्दांमध्ये म्हणजे सेंटेन्स मध्ये जे इतर शब्द असतात त्यांचा संबंध दर्शवण्याचं काम करतो, त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात. ओके फ्रेंड्स, फळ्यावरती तुम्हाला काही प्रिपोजिशन दिसत असतील तर पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो ते प्रिपोजिशन केव्हा येतं आणि त्याचा उपयोग सेंटेन्स मध्ये कधी करायचा. एक्झाम मध्ये तुम्ही असे एक्झाम्पल्स येतात तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. फिल ऍप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स किंवा यूज सुटेबल प्रिपोजिशन्स. ओके, तर त्यावेळेला तुम्हाला जर प्रिपोजिशन समजले की कोणतं प्रिपोजिशन कोणत्या वेळेला यूज करायचं आहे तर असे प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. आणि जसं मी नेहमी सांगतो, इंग्रजी भाषेतील प्रत्येक कंटेंट घटक हा महत्वाचा आहे, लिहिण्यामध्ये देखील आणि बोलण्यामध्ये देखील. ओके, लेट स्टार्ट फ्रेंड्स. ऍट जो आहे फ्रेंड्स, बघा ऍट हा आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला समजा आता निश्चित तुम्ही टाइम ज्यावेळेस सांगता त्यावेळेस ऍट यूज करतोच आपण टाइम इंडिकेट करण्यासाठी. हे अगदी सोपं उदाहरण आहे. जसं की म्हणू शकता तुम्ही आय वेक अप ऍट, जे काही टायमिंग असेल तुम्ही इथे लिहू शकता. ओके, आणि पुढे मग इन द मॉर्निंग म्हणू शकता. ओके फ्रेंड्स, बघा म्हणजे ऍटचा उपयोग आपण टाइम सांगण्यासाठी पण करतो आहोत. हा पहिला उपयोग झाला, जो की निश्चित वेळ असते आपली त्यावेळेस आपण ऍट हे प्रिपोजिशन सांगतो. फ्रेंड्स, आणखीन ऍटचा उपयोग आपण जे छोटे जसे परिसराचे आपण ऍड्रेस वगैरे सांगतो, परिसर वगैरे, लोकेशन, थोडक्यात प्लेस म्हणजे लोकेशन. जर छोटा तिथं आपला लोकेशन असेल त्यावेळेस आपण सांगतो. जसं की आपल्याला सांगायचं असेल आपण कुठे राहतो किंवा इतर व्यक्ती कुठे राहतात तर ते देखील आपण इथे सांगू शकतो. यू लिव्ह ऍट. आणि ऍटच्या पुढे जो काही तुमचा परिसर असेल, लोकेशन ज्याला म्हणतो आपण, हा लँडमार्क ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये फिल करू शकता. मग तुमचं जर असेल, समजा आता एक उदाहरण म्हणून लिहितो की गार्डनचं नाव असेल XYZ असं म्हणतो मी, तुम्ही जे काय असेल ते तुमचं लोकेशन लिहू शकता, XYZ गार्डन. बघा म्हणजेच काय, हा जो परिसर आहे XYZ गार्डन, ओके, निश्चित एक आपलं विशिष्ट ठिकाण आहे, एका शहराचं गावाचं नाव असेल, तुम्ही त्या शहरामध्ये राहता आहात. ओके, आणि आता तुम्हाला त्या शहरामध्ये राहत असताना एका विशिष्ट लोकेशनला इंडिकेट करायचं आहे, तुमचा ऍड्रेस तुम्हाला सांगायचा आहे, किंवा एका
विशिष्ट ठिकाणी तुम्ही आहात असं सांगायचं आहे, तर त्या ठिकाणाला मेन्शन करताना, त्याचा उल्लेख करताना तुम्ही ऍट हे प्रिपोजिशन घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, तर हे झालं ऍट या प्रिपोजिशन बद्दल, जे की तुम्ही वेळ देखील सांगण्यासाठी सांगू शकता आणि ऍट हे तुम्ही ज्या छोट्या परिसरामध्ये आहात तिथे देखील तुम्हाला त्याचा उल्लेख करताना उपयोग होऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे फ्रेंड इन. आता इन म्हणजे आत, ओके असं म्हणतो आपण. जसं की तुम्ही आता एका क्लासरूम मध्ये आहात तर तुम्ही म्हणू शकता आय एम इन क्लासरूम. ओके, आणि जर आता तुम्ही एका तालुक्यामध्ये, शहरामध्ये आहात आणि तुम्हाला सांगायचंय की कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, तर त्यावेळेस तुम्ही इन हे प्रिपोजिशन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आय लिव्ह इन महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. जर तुम्हाला जिल्हा सांगायचा असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा घेऊन तोही सांगू शकता. ओके, आता इथे फरक लक्षात घ्या फ्रेंड्स. आपण सांगताना इथे सांगितलं आय लिव्ह इन महाराष्ट्र. ओके, इथे तुम्ही तुमच्या गावाचं, सिटीचं पण नाव लिहू शकता. आणि लक्षात घ्या, इथे जर तुम्ही नेम ऑफ सिटी लिहिली, आता यातला आणि यातला फरक लक्षात घ्या फ्रेंड्स. तुम्ही एका शहरामध्ये राहत आहात त्यावेळेस तुम्ही इन हे प्रिपोजिशन घ्या आणि त्या शहरातील एक पर्टिक्युलरली तुम्हाला तो परिसर मेन्शन करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय करा, ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग करा आणि मग तुम्ही सांगा. मग असा आपण सांगू शकतो आय लिव्ह इन महाराष्ट्र. आणि मग जर तुम्हाला शहर सांगायचंय, तालुका, गाव सांगायचंय, ते गाव सांगा. इथे तुम्ही टाउन पण म्हणू शकता किंवा व्हिलेजचं पण नाव तुम्ही इथे लिहू शकता आणि इनचा उपयोग करू शकता. आणि त्या गावामध्ये नेमकं कुठे हे जर सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग करून तुम्ही सांगू शकता. मला वाटतं फ्रेंड्स तुम्हाला इन या प्रिपोजिशनचा आणि ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग कसा करायचा हे समजलेलं असेल. गाव, शहर, जिल्हा जे काही असेल ते इन घेऊन तुम्ही सांगा. आणि ज्यावेळेस तुम्हाला परिसर, म्हणजे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल, समजा हा जो आहे, थोडक्यात आता हे सर्कल जे म्हणतोय मी, तुम्ही तुमचं शहर, गाव समजा आणि एका निश्चित ठिकाणी. ओके, आता इथे इन घेणार आपण तालुका, शहर, गाव सांगण्यासाठी आणि एक लोकेशन फिक्स सांगतो आपण त्याच्यामध्ये, त्यावेळेस तुम्ही ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग करा. फ्रेंड्स, मला वाटतं आता तुम्हाला समजलेले असेल इन या प्रिपोजिशनचा आणि ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग कसा करावा. ओके फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. नेक्स्ट प्रिपोजिशन दॅट इज ऑन. बघा फ्रेंड्स, आता ऑन हे जे प्रिपोजिशन आहे हे सांगण्यासाठी देखील आपण एक निश्चित, जसं की आपल्याला दिवस असेल बघा, जसं की मग ऑन मंडे वार घेऊन आपण सांगू शकतो की बाबा मला जायचं आहे त्या दिवशी, किंवा आय गो टू पिकनिक ऑन मंडे. ओके, एखादा व्यक्ती आहे किंवा तुम्ही इतर जो कोणता डे असेल, संडे म्हणू शकता. पुन्हा जर एखाद्याला वाटलं की बाबा एक निश्चित तारीख आहे, ती तारीख माहिती आहे आणि त्या तारखेला आपल्याला तिथी पूर्ती करायची आहे, तर तुम्ही या वाराऐवजी तुम्ही ती तारीख पण लिहू शकता. सपोज 19 ऑगस्ट. ओके, म्हणजे ऑन हे प्रिपोजिशन आपण वार असेल त्याच्याही पूर्वी वापरतोय, तारीख असेल त्याच्याही पूर्वी वापरतोय. हे झालं वार आणि तारखेविषयी ऑन प्रिपोजिशन. ओके, आता ऑन ज्या वेळेस आपण बघा, वर असा अर्थ आहे त्याचा. थोडक्यात समजा टेबल आहे आणि त्या टेबलावरती तुमची पुस्तके ठेवलेली आहेत आणि मग तुम्हाला म्हणायचंय माय बुक्स आर ऑन द टेबल, असं तुम्ही म्हणू शकता. इथे लिहितो माय बुक्स आर ऑन द टेबल. बघा फ्रेंड्स, इथं आपण ऑन घेतलेला आहे कारण पुस्तके कुठं आहेत, टेबलाच्या वरती. म्हणजे आपण जी टेबल आहे या टेबलावरती काय आहे
हे सांगण्यासाठी ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला आहे. जर तुम्ही एखादी वस्तू असेल आणि त्या वस्तूवरती दुसरी वस्तू असेल तर ती वस्तू त्याच्यावरती आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ऑन हे प्रिपोजिशन घेऊ शकता. आलं लक्षात फ्रेंड्स? म्हणजे ऑन हे प्रिपोजिशन आपण वार असेल ते सांगण्यासाठी, तारीख असेल ते सांगण्यासाठी, इवन जर तुम्हाला एखादा फेस्टिवल असेल, सण असेल, तर त्या सणाच्या दिवशी जर तुम्हाला काय करायचं असेल तर त्याचा देखील तुम्ही, जसं की हे वाराचं एक्झाम्पल आहे, तारखेचं आहे, याच्या जागी तुम्ही त्या सणाचं, फेस्टिवलचं नाव इथे लिहू शकता आणि ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकता. असाही उपयोग ऑनचा आहे, जो की तुम्हाला समोर मी एक उदाहरण लिहून सांगितलेलं आहे. माय बुक्स आर ऑन द टेबल. याच्यामध्ये लक्षात घ्या फ्रेंड्स, जो टेबल आहे आणि बुक आहे याच्यामध्ये स्पेस नाही. हे मी का सांगतोय फ्रेंड्स? कारण इथून पुढे अशी पण काही प्रिपोजिशन्स आपल्याला पाहायची आहेत ज्याच्यामध्ये अंतर असणार आहे, जे वरती वरतीच आपण म्हणणार आहोत, किंवा काही प्रिपोजिशन खाली खाली अशा अर्थानं पण घेणार आहोत. मग तिथे त्यावेळेला अंतर राखून ज्या काही गोष्टी असतील, पहिलं नाउन आणि दुसरं नाउन याच्यामध्ये, त्यावेळेस तो ऑन प्रिपोजिशन नसणार आहे. याचं जसे की आपण म्हणजे प्लेस समजून घेऊ शकतो. बुक्स आणि टेबल याच्यामध्ये स्पेस नाहीये फ्रेंड. मी इथे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, इथे जो स्पेस आहे तो इथे स्पेस नाही, नो स्पेस. आणि हे आत्ता समजून घ्या, कारण पुढे अशीच प्रिपोजिशन्स येतील ज्याला आपण विदाउट स्पेस आहे किंवा नाही हे पाहून मग त्या एक्झाम्पल मध्ये आपण यूज करणार. अंतर असेल तर ऑन तिथे येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आता मी सांगतो आहे की इथे मात्र अंतर नाही, म्हणून हा ऑन प्रिपोजिशन आलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल फ्रेंड. पुढचा जो प्रिपोजिशन आहे फ्रेंड तो आहे बिटवीन. बघा फ्रेंड्स, बिटवीन हा प्रिपोजिशन यूज करताना, बिटवीन हा कधी यूज करतो तर दोन जे ऑब्जेक्ट्स असतील किंवा थिंग्स असतील आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचे आहे. थिंग्स म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, मराठीत घटक म्हणा. म्हणजे काय फ्रेंड्स, जसं की सपोज आता इथे 2 बुक्स आहेत असं गृहीत धरा आणि 2 बुक्सच्या मध्ये एक पेन आहे असं गृहीत धरा फ्रेंड्स. ओके, एक पेन आहे. ओके, तर आपण मग हे एक्झाम्पल असं सांगू शकतो की पेनची प्लेस कुठे आहे, तर बिटवीनचा उपयोग करून आपण सांगू शकतो की एक्झाम्पल नोट डाऊन करू शकता तुम्ही. पेन इज बिटवीन बुक्स. आता इथे टू म्हणण्याची आवश्यकता नाही फ्रेंड्स, कारण का बिटवीन हा प्रिपोजिशनच मुळात 2 गोष्टींच्या मध्ये जर असेल तरच आपण यूज करतो. दुसरं उदाहरण तुम्ही असं समजू शकता की 3 मुलं आहेत, 3 मुलं, ए आहे, बी आहे आणि सी आहे फ्रेंड्स. तर तुम्ही जो बी आहे त्याला बिटवीन हे प्लेस सांगणार, तो प्रिपोजिशन तुम्ही यूज करणार आणि तुम्ही म्हणू शकता की हा जो स्टुडंट आहे बी नावाचा तो कुठे आहे. सो बी स्टुडंट इज बिटवीन ए अँड सी. लक्षात घ्या फ्रेंड्स, 2 गोष्टींच्या मध्ये जी काही आपली प्लेस म्हणतो आपण त्याला, जसं की आपण इथे प्रिपोजिशनची प्लेस म्हणजे ठिकाण, त्याचं ठिकाण काय आहे तर या दोघांच्या मध्ये आहे, म्हणून इथे आपण बिटवीन हे प्रिपोजिशन यूज करणार. जसं की तुम्ही समजा 2 मँगो ट्री असतील आणि 2 मँगो ट्रीच्या मध्ये कोकोनट ट्री आहे, तर लक्षात घ्या, मग तुम्ही इथे म्हणू शकता की कोकोनट ट्री इज बिटवीन मँगो ट्री. इथे 2 मँगो ट्री पेक्षा जास्त ट्री विचारात घेतलेले नाहीत, कारण 2 पेक्षा जास्त असेल तर परत प्रिपोजिशन बदलतं, प्रिपोजिशन वेगळं येतं फ्रेंड्स. म्हणून लक्षात घ्या, बिटवीन यूज करण्यासाठी फक्त 2 गोष्टी आहेत आणि मग त्याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट आपण सांगतो आहे तो मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. या 2 एक्झाम्पल वरून फ्रेंड्स तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, आता फ्रेंड्स पुढचा जो आहे बिटवीनच्या
जवळपासचा आहे जो आहे अमंग. आता मी तो समजावून सांगतो तुम्हाला फ्रेंड्स. अमंग बघा फ्रेंड्स, हा तुम्हाला समजला असेल तर हा लगेच तुम्हाला समजायला सोपं जाणार. बिटवीन आपण दोन घटकांच्या मध्ये यूज करतो आहोत, दोन ऑब्जेक्ट दोन थिंग्स. पण अमंग जो आहे ना तो मोर दॅन टू मध्ये यूज करणार आहोत फ्रेंड्स. मोर दॅन टू. ओके फ्रेंड्स, म्हणजे काय, दोन पेक्षा जास्त. इथे जर फ्रेंड्स तुम्ही आता एक जरी बुक ऍड केलं फ्रेंड्स, एक, तरी इथे आता आपण बिटवीन यूज करू शकत नाही. कारण का, इथे दोन नव्हे तर तीन बुक्स झाली फ्रेंड्स. आणि मग ज्या वेळेस आपल्याला म्हणायचं आहे वेअर इज द पेन, तर मग याचाच एक्झाम्पलला आपण इथे म्हणू शकतो पेन इज अमंग बुक्स. फ्रेंड लक्षात घ्या, मोर दॅन टू, दोन पेक्षा जास्त. लक्षात घ्या, जोपर्यंत इथे दोनच बुक्स होती तोपर्यंत आपण त्याला बिटवीन असं म्हटलं. आणि एक बुक ऍड झालं, बिटवीन हे प्रिपोजिशन आता यूज करता येणार नाही, तर तिथे आपल्याला यूज करायचं आहे अमंग. लाईक हिअर फ्रेंड्स, इथे सुद्धा आपण तेच करू शकतो. एक स्टुडंट परत इथे ऍड झाला डी, तर तुम्ही तिथे म्हणू शकत नाही बी इज बिटवीन ए अँड सी. आता दोन पेक्षा जास्त यूज झालेले आहेत. दोन पेक्षा मग कितीही असतील फ्रेंड्स, लक्षात घ्या. जर दोन असतील तर आपल्याला बिटवीन यूज करायचा आहे. आणि दोन पेक्षा एक जरी वाढला, मोर दॅन टू ही सिच्युएशन दिसली, तर ज्या ऑब्जेक्टला आपण सांगतो आहोत की त्यामध्ये, त्यावेळेस आपण अमंग हे प्रिपोजिशन घेणार. इथे देखील आता तीन विद्यार्थी झाले, ए सी आणि डी. आता आपण म्हणणार बी इज अमंग स्टुडंट्स, किंवा तुम्ही नावे घेऊ शकता, बी इज अमंग ए सी अँड डी. मला वाटतं फ्रेंड्स तुम्हाला लक्षात आलं असेल की बिटवीन यूज करण्यासाठी दोनच ऑब्जेक्ट हवे, थिंग्स हवे, दोनच गोष्टी, दोन घटक, आणि दोन पेक्षा जास्त असतील त्यावेळेस आपण अमंग हे प्रिपोजिशन यूज करतो. फार सोपा आहे फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात आलेलं असेल. जसं मगाशी एक उदाहरण मी दिलं की दोन मँगो ट्री असतील आणि त्याच्यामध्ये कोकोनट ट्री असेल, तर आपण बिटवीन यूज केलाय. पण आता फ्रेंड्स तीन मँगो ट्री झाले आणि मध्ये कोकोनट ट्री आहे, तर आता तीन असल्यामुळे म्हणजेच मोर दॅन टू असल्यामुळे आपण इथे कोकोनट ट्रीचं प्लेस सांगण्यासाठी आपण अमंग हे यूज करणार. लक्षात आलं फ्रेंड्स, दोन असतील त्याच्यामध्ये काय आहे हे सांगण्यासाठी बिटवीन घ्या. दोन पेक्षा जास्त आणि त्याच्यामध्ये काय असेल तर प्रिपोजिशन अमंग घ्या. ओके फ्रेंड्स, आता पुढे एक प्रिपोजिशन असंच आहे अमंग आणि अमंगस्ट, हे तुम्हाला समजावून सांगतो फ्रेंड्स. अमंग आणि अमंगस्ट, बघा फ्रेंड्स, या दोन्हीचा अर्थ हाच आहे की मोर दॅन टू. पण स्पेलिंग आपण लक्षात घ्या. आपण कारण काय करतोय, रिटर्नची तर तयारी करतोच आहोत फ्रेंड्स, पण इंग्लिश इज अ लँग्वेज, दॅट इज अ वर्ल्ड लँग्वेज, अँड वी हॅव टू डेव्हलप इंटरनॅशनल लँग्वेज स्किल. म्हणून बघा हे बेसिक पण आपण शिकून घेऊया. जाता जाता हा मुद्दा पण क्लिअर होईल. ज्यावेळेस दोन पेक्षा जास्त आहे अमंग हाच यूज करतो आपण. पण फ्रेंड्स लक्षात घ्या, कॉन्सोनंट असेल आणि वॉवेल असेल, लक्षात घ्या फ्रेंड्स, त्यावेळेस आपण याचा थोडा विचार करून अमंग आणि अमंग्स याचा यूज करणार आहोत. लक्षात घ्या फ्रेंड्स, कॉन्सोनंट असेल तर हा अमंग यूज होणार आहे आणि वॉवेल असेल तर अमंग्स. एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल फ्रेंड्स, जसं की बघा, वी सॅट अमंग ब्रदर्स. फ्रेंड्स लक्षात घ्या, आम्ही कुठे बसलो तर भावांच्या मध्ये बसलो. आता याच्यामध्ये काय म्हटलंय फ्रेंड्स की आता किती, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, पण मोर दॅन 2 आहेत फ्रेंड्स. लक्षात घ्या. आता अमंग्स कधी यूज करणार फ्रेंड्स त्याच लक्षात घ्या आपण. जसं की इथे कॉन्सोनंट न सुरुवात झालेला आहे हा कॉमन नाउन ब्रदर्स, म्हणून अमंग घेतला फ्रेंड्स. आपण अमंग आणि अमंग्स्ट हे दोन पेक्षा जास्त साठीच यूज करतो आहोत. फक्त थोडस पुढे लक्ष द्या, आपण
अमंग आणि अमंग साठी आता बघा सेम एक्झाम्पल वी सॅट अमंगस्ट. बघा फ्रेंड्स आता मी अमंगस्ट असं का लिहितोय, आर ब्रदर्स. फ्रेंड्स आता जो आर ब्रदर्स मी ऍड केलेला आहे वर्ड, बघा हा बिगिन झाला वॉवेल न, वरचा जो आहे तो फक्त कॉन्सोनंट न बिगिन झाला म्हणून आपण तिथे अमंग एवढाच लिहिला प्रिपोजिशन. आता मात्र काय झालंय, ब्रदर्सच्या अलीकडे वॉवेल न सुरू झालेला वर्ड ऍड केला आर आणि म्हणून इथे अमंगस्ट. म्हणून फ्रेंड्स लक्षात घ्या, कॉन्सोनंटनी झाला बिगिन तर अमंग घ्या आणि वॉवेल न सुरू झाला तर अमंगस्ट हा घ्या. फ्रेंड्स लक्षात येते, अगदी साधा रूल आहे पण आपण तो जर समजून घेतला तर बेसिक रूल्स क्लिअर होतील आणि इंग्रजी मधले आपले कुठलेही ग्रामर पॉइंट्सचे म्हणा किंवा स्पोकन स्किल्सची कुठलीही आपली अडचण होणार नाही. हा मुद्दा क्लिअर झाला फ्रेंड्स. ओके, आता पुढे जाऊयात आपण बिसाइड पाहूया फ्रेंड्स. बिसाइड, बिसाइड म्हणजे फ्रेंड्स च्या बाजूला असा अर्थ आहे त्याचा. ओके, बिसाइड च्या बाजूला म्हणजे काय म्हणू शकतो फ्रेंड्स, जसे की आता इथे आपण दोन विद्यार्थ्यांची नावे जर घेतली, रोहन, हा रोहन आहे आणि हा मोहन आहे असं म्हणूयात आपण. ओके, तर मोहन कोणाच्या बाजूला बसलाय हे इंडिकेट करायचं असेल तर बिसाइड आपण यूज करू शकतो. बघा, रोहन sat beside मोहन. फ्रेंड्स आपण कोणाच्या बाजूला बसलेलो आहोत ते सांगण्यासाठी बघा बिसाइड किंवा फक्त बसलेच नाही फ्रेंड्स, कशाच्या बाजूला काय आहे हे देखील तुम्ही सांगू शकता. दोन उंच इमारती असतील फ्रेंड्स, ए बिल्डिंग आहे, बी बिल्डिंग आहे, ती त्याच्या बाजूला आहे हे सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ए विंग. किंवा बिल्डिंगची नावं जर वेगळी वेगळी असतील तुम्ही ती नावे घ्या, मी फक्त ए आणि बी असं यूज करतो आहे. ए बिल्डिंग इज बिसाइड बी बिल्डिंग. लक्षात घ्या फ्रेंड, जर आपण कोण कशाच्या बाजूला आहे ऑब्जेक्ट पण यूज करू शकतो, व्यक्ती पण यूज करू शकतो आणि ते सांगण्यासाठी च्या बाजूला असं सांगण्यासाठी आपण बिसाइड हा प्रिपोजिशन यूज करू शकतो. ओके फ्रेंड्स, आता याच्या पुढे याच प्रिपोजिशनच्या जर यस ऍड झाला फ्रेंड तर वेगळा प्रिपोजिशन आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या फ्रेंड्स, आता मी तो फरक लक्षात आणून देतो तुमच्या. इथे एस नाहीये फ्रेंड्स, बिसाइड, BESIDE बिसाइड एवढंच आहे आणि कशाच्या बाजूला कोण म्हणजे पहिला ऑब्जेक्ट आणि दुसरा ऑब्जेक्ट एकमेकांच्या शेजारी आहेत असं आपण सांगतो आहोत बिसाइडच्या मदतीने. पण बिसाइड्स एस हा ज्यावेळेस फ्रेंड्स ऍड होतो ना त्यावेळेस याचा अर्थ आणि याचा अर्थ वेगळा होऊन जातो. बघा तुम्हाला एक उदाहरणामध्ये सांगून देतो, मी लिहितो. बिसाइड्स सूरज ऑल फ्रेंड्स अटेंडेड पार्टी. बघा फ्रेंड्स, उदाहरण मी काय लिहिलेलं आहे मी समजावून देतो आणि हा बिसाइड वेगळा आणि हा बिसाइड वेगळा कसा हे समजावून देतो तुम्हाला. एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये एस ऍड आहे. बिसाइड्स सूरज ऑल फ्रेंड्स अटेंडेड पार्टी. या बिसाइड्सचा अर्थ आहे फ्रेंड्स जसं की इंग्रजीमध्ये दुसरा शब्द आहे एक्सेप्ट, EXCEPT म्हणजे काय, वगळून म्हणजे कोण, सोडून. थोडक्यात सूरज सोडून, बिसाइड सूरज म्हणजे काय, सूरज सोडून सर्व मित्रांनी पार्टी अटेंड केली किंवा त्याला उपस्थित राहिले. फ्रेंड्स ज्यावेळेस आपण बिसाइड फक्त विदाउट एस चा यूज करतो च्या बाजूला म्हणून त्याचा उपयोग होतो, पण बिसाइड्स एस असलेला त्याचा अर्थ होतो एक्सेप्ट, सोडून, वगळून. मग तुम्ही या उदाहरणात ते पाहू शकता. बिसाइड सूरज ऑल फ्रेंड्स अटेंडेड पार्टी. तुम्ही जर अशा एखादी व्यक्ती त्याला ऍब्सेंट आहे ती व्यक्ती सोडून त्या ऍक्टिव्हिटीज घडल्या असं जर तुम्हाला सांगायचं असेल फ्रेंड्स तर निश्चित
हा प्रिपोजिशन बिसाइड्स ज्यामध्ये एस ऍड आहे तो तुम्ही यूज करून ते प्रिपोजिशन यूज करून तुमचं ते वाक्य सेंटेन्स लिहू अगर बोलू शकतात. ओके फ्रेंड्स, मला वाटतं या दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात आलेला असेल. फ्रेंड्स, पुढे आहे आता अबव. ओके फ्रेंड्स, आता अबव पाहूयात आपण. मगाशीच मी फ्रेंड्स तुम्हाला सांगितलं होतं ऑन हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण का मी सांगितलं होतं टेबल आणि पुस्तक याच्यामध्ये अंतर गॅप स्पेस नव्हता फ्रेंड्स. मग आपण तो लक्षात ठेवलेलाच असेल. पुन्हा मी एकदा सांगतो, आता आपण अबव पाहणार आहोत. फ्रेंड्स लक्षात घ्या, एखादा सिलिंग फॅन असतो. सिलिंग फॅन हा देखील आपल्या डोक्यावरतीच फिरत असतो फ्रेंड्स. किंवा आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो त्यावेळेस बाहेर फिरताना फ्रेंड्स एखादा पक्षी आकाशात उडत असतो फ्रेंड्स. एखादा ढग आपल्या वरती दिसत आहे आपल्याला, मग याचा अर्थ पण वरती आहे फ्रेंड्स. आकाशातून एखादा प्लेन जात असतं, हा देखील वरतीच आहे फ्रेंड्स. ऑन देखील वरती याच्यासाठी यूज करतो फ्रेंड. पण टेबल आणि बुक याच्यामध्ये अंतर नाही, देर इज नो स्पेस, म्हणून तिथे ऑन यूज केला फ्रेंड्स. आपण जर आता असं म्हटलं द सिलिंग फॅन इज ऑन माय हेड, लक्षात घ्या फ्रेंड्स, इथे आपण जर ऑन हे प्रिपोजिशन यूज केलं फ्रेंड तर सिलिंग फॅन हा तुमच्या डोक्यावरतीच आहे, देर इज नो स्पेस असा अर्थ होईल. मग सिलिंग फॅन सांगायचं फ्रेंड्स तुम्हाला, जो की अंतर राखून आहे फ्रेंड्स. लक्षात घ्या, तो पण काय इंडिकेट करतो वर, पण तिथे काय आहे स्पेस आहे. लक्षात घ्या फ्रेंड. मग आपण म्हणू शकतो सिलिंग फॅन किंवा द फॅन सिलिंग फॅन, सिलिंग फॅन इज अबव माय हेड. लक्षात घ्या फ्रेंड्स, मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, याचाही अर्थ वर आहे पण आता स्पेस आहे. ऑन आणि टेबल, जसं की बुक इज ऑन द टेबल, तर टेबल आणि बुक मध्ये स्पेस नव्हता. आपलं डोकं आणि फॅन जो सिलिंग फॅन आहे त्याच्यामध्ये स्पेस आहे, अंतर आहे, म्हणून अबव घेतो आहोत आपण. फरक लक्षात आला असेल फ्रेंड्स. बाहेरचं देखील उदाहरण आपण सांगितलं. जर आपण बाहेर चाललोय आणि आपल्याला दिसतं की स्काय मध्ये काय आहे, क्लाउड आहे, तर तुम्ही तिथेही म्हणू शकता क्लाउड इज अबव माय हेड. याचाच अर्थ की तिथपासून तुमचे डोके आणि जे क्लाउड आहे देर इज डेफिनेटली स्पेस, म्हणजेच अंतर आहे. फरक लक्षात आला असेल फ्रेंड्स. अबव आणि ऑन याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने फरक करू शकतो. आता लक्षात घ्या फ्रेंड्स, आणखीन काही गोष्टींमध्ये अबव आपण सांगू शकतो. जसं की समजा क्लासमध्ये 50च्या वरती विद्यार्थी आहेत असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही त्यावेळेस देखील अबव या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकता. फॉर एक्झाम्पल, देर इज इन क्लास, बघा, अबव 40 किंवा 40 और 50 स्टुडंट्स. बघा फ्रेंड्स, अबव म्हटले मी पण, म्हणजे काय, 40च्या वरती विद्यार्थी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने पण आपण अबव या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकतो. सिच्युएशन काय आहे, कशाबद्दल म्हणतो आहोत अबव, जर आपण दोन घटकांबद्दल सांगतो आहोत, स्पेस ठेवून सांगत आहोत, तर निश्चित अबव घ्या. आणि अशी एक्झाम्पल्स असतील जसे की मी स्टुडंट्स कितीपेक्षा जास्त आहेत हे सांगण्यासाठी देखील अबव या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला आहे. क्लिअर स्टुडंट. पुढे बघा, आता ओव्हर घेऊयात स्टुडंट्स. ओव्हर, आता ओव्हर हे सांगण्यासाठी बघा फ्रेंड्स, हा देखील वरती असंच म्हणू शकतो. पण लक्षात घ्या फ्रेंड्स, ज्या वेळेस आपण ऑनचा उल्लेख करतो, अबवचा उल्लेख करतो, ओव्हर हा थोडा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं की एक ही वॉल आहे असं लक्षात घ्या फ्रेंड्स, ही वॉल आहे, वॉल, आणि एक बर्ड आहे जो या बाजूकडून या बाजूकडे उडत गेलेला आहे, बर्ड. तर तो जर इथे बसला असता ना फ्रेंड्स, इथे,
तर आपण म्हटलं असतं ऑन, कारण तिथे स्थिरता आहे. ओके, देर इज नो मोशन, मग त्याला ऑन म्हटलं असतं फ्रेंड्स. पण तो वन साइड कडून तिकडे गेलाय, ओके, या बाजूकडून त्या बाजूला. तर ही जी पोझिशन आहे ना फ्रेंड्स, ती ओव्हर या प्रिपोजिशनची आहे. सपोज एक बॉय जम्प करतो फ्रॉम धिस साइड टू दॅट साइड, तर तो जर जम्प मारून इथेच बसला तर हे ऑन ची सिच्युएशन होऊ शकते. पण त्याने जम्प या बाजूकडून इकडे मारलेली आहे भिंतीवरून, म्हणून आपण त्याला ऑन नाही म्हणू शकत. जर तुम्ही असं म्हणालात द बॉय जम्प्स ऑन द वॉल, ऑन प्रिपोजिशन घेतलंस फ्रेंड, तर तुम्ही त्या बॉयला त्याची सिच्युएशन जी आहे, त्याचा प्लेस जे आहे तो भिंतीवरच येणार, भिंतीच्या पलीकडे नाही जाणार फ्रेंड्स. मग उडी जी आहे त्यानं भिंतीच्या पलीकडे मारली आहे, भिंतीवरून मारलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला ओव्हर हे प्रिपोजिशन घ्यावे लागेल. फ्रेंड्स, मला वाटतं तुम्हाला लक्षात येत असेल. आपण जर सिच्युएशन समजावून घेतली, प्रिपोजिशन अगदी सोपं आहे, जे की मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून देतो आहे. नंतर फ्रेंड्स, पुढे आपण पाहूया बिलो. आता बिलो याचा अर्थ आहे खाली, पण हा कसा खाली आपण यूज करतो फ्रेंड्स, लक्षात घ्या. जसं की आपल्याला काही टेम्परेचर सांगायचे असतील बघा, म्हणजे टुडेज टेम्परेचर इज बिलो 20 डिग्री सेल्सिअस असं जर म्हणायचं असेल, म्हणजे तापमानच्या खाली म्हटलं बघा, मग तिथे बिलो आपण यूज करू शकतो. किंवा आता जसं की एक समजा एज लिमिट असेल कुठे ऍडमिशन घ्यायचं वगैरे काय, ओके, किंवा व्हॅकन्सी असेल पहा, की तेवढ्या वयाच्या आतीलच मुले तिथे अप्लाय करू शकतात, ओके, त्या पर्टिक्युलर जॉबसाठी. तर तिथे देखील आपण बिलो हे प्रिपोजिशन यूज करू शकतो फ्रेंड्स या पद्धतीने. दोज हु आर बिलो 25, ओके फ्रेंड्स, बघा, दोज हु आर बिलो 25 म्हणजे 25 वर्षापेक्षा कमी, म्हणून बिलो असं म्हटले. दे कॅन अप्लाय, दे कॅन अप्लाय, ओके फ्रेंड्स. म्हणजे एक बिलोचा उपयोग आपण काय केला, की ठराविक टेम्परेचर जे आहे ते मेन्शन करण्यासाठी आपण बिलोचा उपयोग करू शकतो. आणि दुसरं त्या वयाच्या आतील व्यक्ती, ओके, म्हणून आपण बिलो या प्रिपोजिशनचं इथे एक एक्झाम्पल पाहिलं. दोज हु आर बिलो 25 दे कॅन अप्लाय, जे 25 वयाच्या आतील आहेत ते तिथे अप्लाय किंवा अर्ज करू शकतात, असा त्याचा अर्थ. फ्रेंड्स, लक्षात येत असेल तुम्हाला, अगदी सोप्या सहज भाषेमध्ये मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो आहे की कशा पद्धतीने आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करू शकतो.